राजा निघून गेला, मग राणीही गेली. ओ गॉड, किती सिनेमॅटिक आहे हे सगळं. आय एम लव्हिंग इट. तुला खरं सांगते हा तनिषा, तू एक नंबर आहेस. म्हणजे तुला माहितीये का, माझ्या नवऱ्याला इतक्या दिवसात जे जमलं नाहीये ना, ते तू करून दाखवलंच. कळतंय तुला? मानलं तुला. थँक्यू. पण ही तर फक्त सुरुवात आहे. राणी आता फक्त महाडिकांच्या घरातून बाहेर गेली. तिला इंद्राच्या आयुष्यातूनही लवकरच बाहेर जावं लागेल, कायमचं. पण आता हे जे काही झालं ना, ते फक्त आपल्या दोघींमध्ये राहता कामा नये. We'll have to speed up the plan. I told you ना, I love speed. अगं पण आता नेक्स्ट प्लॅन, आणि तो आपण का करायचा नाही? म्हणजे आता जे काही करणार ते ती राणी आणि तो इंद्रा करणार ना. आपल्याला कशाला काय करायचंय? आज आलं माझ्या लक्षात. तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा कुठलाही प्लॅन वर्क का होत नाही. अगं पण आता काय केलं आम्ही? उर्मिला, तुमचं काय चुकायचं माहितीये? तुम्ही एखादा प्लॅन करून बसायचा आणि तुम्हाला वाटायचं तो आपोआप वर्क होईल. उर्मिला, तसं नसतं. एखादा प्लॅन जर एक्झिक्यूट करायचं असेल तर सतत त्यात ठिणगी टाकावी लागते. So if you have to keep the fire burning, you'll have to keep striking the spark continuously. इथून पुढे इंद्रा राणीचे करायचे ते करतील, पण त्यांच्या या नात्यात जी ठिणगी पडली आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी कुणाची? ओह, करेक्ट. आपण या ठिणगीचा वापर करायचा आणि महाडिकांचं अख्खं घर पेटवून द्यायचं. सगळे इतके शांत कसे काय झोपलेत ग? मला पटत नाहीये. इट्स टाइम टू वेक अप ऑल द महाडिक्स. आई शपथ, कसलं भारी प्लॅनिंग आहे तुझं. कमाल आहेस यार तू. नाही, मी विक्रांतला सांगणार आहे तुझ्याकडे क्लास लाव म्हणून. खरं त्याला काहीतरी शिकलं पाहिजे ना. तू जर तनिषा मला आधी भेटली असतीस ना, तर आपण दोघींनी मिळून हे महाडिकांचं घर पेटवलं असतं. पुढे काय करायचं ते मी तुला सांगते आणि तसंच कर. ओके, चल. नवरा आणि बायकोमध्ये घडणारे हे हळवे सुंदर क्षण एक स्त्री तिच्या मनात साठवून ठेवत असते. आणि आज तो हळवा क्षण मला हवा. तुझा स्पर्श, तुझा श्वास कसा विसरणार मी?